आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी, आद्य क्रांतिकारक राघोजी बांगडे, धरती आबा, बिरसा मुंडा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर व सोलापुरातील 4 हुतात्मे यांना सर्वांना वंदन करून आज या हुतात्म्यांच्या नगरीमध्ये सर्व महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यातून, खेडेपाड्यातून आलेल्या सर्व आदिवासी कोळी बांधवांना मी या हुतात्म्याच्या नगरीमध्ये आपल्या मनापासून सर्वांचं स्वागत करतो. बांधवांनो, आज आपल्याला सर्वांना, आम्हाला माहित नव्हतं, आम्ही फक्त उपोषणला आमरण उपोषण करायचं म्हणून आम्ही सर्वजण बसलो होतो, पण संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला एवढं सहकार्य मिळेल, ताकद मिळेल आणि तुम्ही पाठिंबा द्यायला इथपर्यंत याल हे बघून खरंच आम्हाला इतका धीर आलाय की आम्हाला वाटतच नाही की आम्ही 6 दिवसापासून उपाशी आहे म्हणून. तर तुम्हाला एकच सांगतो, आज एवढं सर्व बघून एवढं सांगू वाटतंय कि हक की लड़ाई के लिए निमंत्रण नहीं भेजा जाता, जिसका जमीर जिंदा होता है वो खुद यहाँ चल कर आते हैं. एवढं मला इथून या सर्व लोकांकडे बघितल्यावर कळालं. आणि आमची भूक काही एवढ्या उपोषणाने किंवा 2 भाकरीनं 2 चपात्यानं भागणार नाही. ज्या दिवशी हे सरकार परिपत्रक काढून आमच्यापर्यंत येईल त्या दिवशी आमची सगळ्यात मोठी भूक या महाराष्ट्रातली भागलेली असेल, एवढं मी तुम्हाला सांगतो बांधवांनो. इतक्या सहज आम्ही हटणार नाही. सरकारला काय करायचंय करू दे, काय बघायचंय बघू दे सरकारनं. पण आजपर्यंत आमची 70 वर्ष मातीत गेले. तुम्हाला जर याच्या पुढे पण बघायचं असेल तर जाता जाता तुम्हाला चान्स मिळालाय. 2014ला फडणवीस साहेब स्वतः म्हणले होते, ह्याच कोळी बांधवासमोर देता का जाता. फडणवीस साहेब, आज ह्याच कोळी बांधवासमोर एक कोळी बांधव तुम्हाला विचारतोय, 2024 आहे, 10 वर्षानंतर विचारतो, देता का जाता. आता संपूर्ण महाराष्ट्रातलं कोळी बांधव सर्वांना कळून चुकले की काय चालू आहे नेमकं. त्यामुळे बांधवांनो, आपल्याला सुद्धा माहित आहे आपल्यावर अन्याय कोण केलंय, आपलं कसं काय झालंय, सर्व आता कानापुरे सरांनी सांगितले. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोळी म्हणजे आदिवासी कोळीच आहे आपण, त्यामुळे ते डोक्यातून काढा. आणि राहिली गोष्ट, आपण कोळी म्हणजे कोळीनं आपल्या नोंदी महादेव कोळी येत्या. 50च्या नंतर आपण जे काय आहे सर्वांच्या नोंदी महादेव कोळी, मल्हार कोळी, ठोकरे कोळी झालेले त्या. पण आपल्या 50च्या अगोदर आपल्या पूर्वजांच्या नोंदी ह्या कोळी होत्या. त्या नोंदीवरनं जर समजा मी महादेव कोळी असेल तर मला महादेव कोळी द्या, जर एखादा मल्हार कोळी असेल तर त्याला मल्हार कोळी द्या. ही मागणी शासनाकडे लिगली मागालोय आपण, काय कुठलं आरक्षण नवीन मागत नाहीये आपण. त्यामुळे तुम्ही असं काय समजू नका की मला देतील का नाही, आपण घेतल्याशिवाय उठणारच नाही, एवढंच आम्ही ठरवलंय. आता इथं बस झालं. आजपर्यंत त्यांनी इतक्या दिवस लांड्या लाबाड्या केल्या, त्या 25 आमदारांचं सांगून यांनी आपल्याला दाबायचा प्रयत्न केला. पण या सरकारला मी इथून सांगतो, तुमचे ते 25 आमदारांच्या भरोशावर बसत असाल तर ते 25 काय पक्केच्या पक्के तुमचे नाहीत, ते निम्मे विरोधात असते, निम्मे सत्तेत असते. पण उर्वरित महाराष्ट्रातला 70 ते 80 लाख कोळी जर आम्ही ठरवलं तर पूर्णच्या पूर्ण विरोधात जाईल, नाही तर पूर्णच्या पूर्ण तुमच्या बाजूने जाईल. त्यामुळे तुम्ही ठरवा. तुम्हाला 60 ते 65 मतदारसंघाच्या कोळी समाजाची ताकद आहे. ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त समाज बांधव आले. दक्षिण सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, सांगोला असेल, उत्तर आणि पंढरपूर या 4 ते 5 जिल्ह्यामध्ये कोळी समाजाचे 35 ते 40 हजार मतदान आहेत. या आमदारांना पाडायचं का निवडून आणायचं, हे सत्तेतले आमदार आहेत. ते आपण काय करू, यांचा जर परिपत्रक निघलं तर पूर्ण ताकदीने या सरकारच्या मागे लागू, आणि जर परिपत्रक नाही निघलं पूर्ण ताकदीने यांना पाडण्यासाठी आम्हीच महाराष्ट्रात फिरणार आहोत. त्यामुळं निश्चित राहा बांधवांनो, आम्ही तुम्हाला एवढं नक्की सांगितलंय, आमची भूक काय या अन्नानं भाकरीनं भागणार नाही. ज्या दिवशी सरकारला या सोलापूरच्या पालकमंत्र्याला वाटेल की खरंच काय तर पेटलेलं आहे, कोळी समाज सर्व हे व्हायला लागलाय, प्रत्येक ठिकाणी आंदोलन चाललंय, तर ते काळजीपोटी यांनी मिटिंग लावून आपलं परिपत्रक काढतील. आणि नाही काढलं तर पुढे आपलं ठरलेलंच आहे. त्यामुळे तुम्ही काय चिंता करू नका. आणि आम्ही एवढं सुद्धा सांगितलंय, जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत उठणार नाही. मग ह्यांना काय करायचंय करू दे आता. त्यामुळं सर्वांना एवढं सांगतो,